people, tell me, are the voice and screen clear? All okay? Yes, fine. So everyone, concentrate. In the last lecture, we have found what is the path difference between the two waves coming at a given point on the screen. Okay? गिवन पॉइंटला आलेल्या दोन वेव्स मधला पाथ डिफरन्स किती हे आपण मागच्या लेक्चरला काढलेला आहे. गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन किती आहे? एक्स. गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन किती आहे? एक्स. सम पीपल कॉल इट ॲज वाय, कारण व्हर्टिकल डिस्टन्स आहे, मग त्याला काही लोक वाय असंही घेतात. ओके. दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स किती आहे? स्मॉल डी. दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स किती आहे? स्मॉल डी. स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स किती आहे? कॅपिटल डी. स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स किती आहे? हा एव्हरीवन, कॅपिटल डी. ओके, आहे का लक्ष सगळ्यांचं? सो विचारतो, या प्रश्नांची उत्तर द्या. दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स किती? स्मॉल डी. स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स किती? झाले का तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज? हा बोला आता. दोन स्लिट्स आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स किती? कॅपिटल डी. स्लिट्स मधलं डिस्टन्स किती? स्मॉल डी. डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन किती? स्मॉल एक्स. बरोबर. पहिल्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेला पाथ S1P, दुसऱ्या वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ S2P, आणि या दोन वेव्स मधला पाथ डिफरन्स S2P मायनस S1P. S2P मायनस S1P. आणि एक अप्रॉक्सिमेशन आपण केलं होतं. ते अप्रॉक्सिमेशन काय होतं? तर S2P प्लस S1P ची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेट केली होती. S2P प्लस S1P ची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेट केली होती. S2P आणि S1P ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण D प्लस D घेतली होती. कारण हे जे डिस्टन्स आहे ते काय आहे? स्मॉल डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स काय आहे? स्मॉल डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स स्मॉल असल्यामुळं किंवा हे डिस्टन्स P टू N जे काय आहे, हे स्क्रीनवरचे जे काय डिस्टन्सेस आहेत हे स्मॉल डिस्टन्सेस आहेत. सो हा हायपोटेनस आणि ही ऍडजेसंट साइड ऑलमोस्ट इक्वल असते. हा हायपोटेनस आणि ही ऍडजेसंट साइड ऑलमोस्ट इक्वल असते, आणि ही अपोजिट साइड जी असते ती निग्लिजिबल असते. ही अपोजिट साइड जी आहे ती काय असते? निग्लिजिबल असते. हे लक्षात ठेवा. म्हणून आपण काय करतो? S2P आणि S1P अप्रॉक्सिमेटली इक्वल टू D घेतो, कॅपिटल D घेतो. म्हणून S2P प्लस S1P हा D प्लस D म्हणजे 2D असा घेता येतो अप्रॉक्सिमेटली. आणि तोच 2D आपण इथं लिहिला होता. तोच 2D आपण इथं लिहिला होता. S2P प्लस S1P आपण इथं सबस्टिट्यूट केला होता. ओके. आणि त्यानंतर आपल्याला मिळालं होतं 2 ला 2 कॅन्सल, XD अपॉन कॅपिटल D. सो पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आला XD अपॉन कॅपिटल D. बोला, पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. अगेन पाथ डिफरन्स इज इक्वल टू पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल D. आता हा जो काय सिंगल इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याच्यावरती कंप्लीट इंटरफरन्स पॅटर्न एक्सप्लेन करता येतो. काय ऑब्झर्व झालं होतं या एक्सपेरिमेंट मध्ये? असं ऑब्झर्व झालं होतं की स्क्रीनवरती तुम्हाला अल्टरनेट ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क असे बँड दिसले होते. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड दिसले होते. इथं स्लिट्स कशा होत्या? स्लिट्सचं तुम्हाला मी स्कीमॅटिक दाखवलं होतं. अशा स्लिट्स आहेत, बरोबर. या दोन्ही स्लिट्सना इल्युमिनेट करण्यासाठी एकच सोर्स वापरला होता. असं का केलं होतं? या दोन्ही स्लिट्सना इल्युमिनेट करण्यासाठी एकच सोर्स वापरला होता. इथं वेगळा सोर्स, इथं वेगळा सोर्स ऑफ लाईट नाही वापरला. का बरं? आपल्याला हे जे काही सोर्सेस आहेत ते कोहरंट पाहिजे. इन फेज म्हणण्यापेक्षा आपण काय म्हटलं पाहिजे? कोहरंट म्हटलं पाहिजे. हे दोन सोर्सेस कसे पाहिजेत? कोहरंट पाहिजेत. म्हणजे त्यांच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली इक्वल पाहिजे. मग यातनं येणारी लाईट आणि यातनं येणारी लाईट जर एक्झॅक्टली इक्वल फ्रिक्वेन्सीची पाहिजे असेल तर या लाईटला प्रोड्यूस करणारा सोर्स आणि या लाईटला प्रोड्यूस करणारा सोर्स एकच पाहिजे. म्हणून एकाच सोर्स मधून हे दोन सोर्सेस तयार करून घ्यायचे.
आता या मागच्या सोर्सचा विचार करायची गरज नाही. आता ही स्लिट आणि ही स्लिट या दोन स्लिटचा विचार केला जाईल. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड ऑब्झर्व झाले स्क्रीनवरती. मग हे जे काय अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड स्क्रीनवरती ऑब्झर्व झाले, याचं एक्सप्लेनेशन जे दिलं गेलं ते एक्सप्लेनेशन बाळांनो वेव्ह थेअरी ऑफ लाईट न दिलं. म्हणजे लाईट ऍज अ वेव्ह कन्सिडर करून दिलं गेलं. बरोबर. सो दॅट वॉज अ फर्स्ट एक्सपेरिमेंटल प्रूफ. Young's double slit experiment was the first experimental proof or the first experimental evidence that the light is a wave. लक्षात की लाईट वेव्ह असण्याचं ते कारण आहे. मग पुढे त्यांनी काय केलं, तर पुढे त्यांनी स्क्रीनवरच्या गिवन पॉइंटला काय पाथ डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट केला. काय केला? पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट केला ऍट अ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. आता त्यांनी विचार असा केला की हा जो काय पाथ डिफरन्स आहे तो पाथ डिफरन्स जर इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 असेल, बरोबर का? फेज डिफरन्स काय पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ पाय. फेज डिफरन्स काय पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ पाय. आणि पाथ डिफरन्स काय पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2. मग तुम्हाला काय मिळणार? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. परत एकदा बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी फेज डिफरन्स किती पाहिजे? फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स विषयी नंतर बोलू. फेज डिफरन्स किती पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी? इव्हन मल्टिपल ऑफ पाय. फेज डिफरन्स किती पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ पाय. आणि पाथ डिफरन्स किती पाहिजे बघा? पाथ डिफरन्स इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2. पाथ डिफरन्स किती पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2. करेक्ट. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बाजूला. मग त्यांनी विचार असा केला, पाथ डिफरन्स तर मिळाला ऍट गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. स्क्रीनवरच्या पॉइंटचं डिस्टन्स काय आहे सेंटर पासून? एक्स. मग या गिवन पोझिशन एक्स ला डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन, गिवन पॉइंटचं स्क्रीनच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे एक्स. मग या गिवन पॉइंटला जो काय पाथ डिफरन्स आहे तो जर इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 आला तर त्या पॉइंटला ब्राईट बँड दिसेल, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल. बरोबर का? इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 हा पाथ डिफरन्स जर आला दोन वेव्हज मध्ये तर त्या पॉइंटला काय मिळणार? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम पॉसिबल इंटेन्सिटी म्हणजेच ब्राईट बँड. आलं का लक्षात? गिवन लोकेशनला ब्राईट बँड केव्हा असेल समजलं. आता डिस्कस करूयात गिवन लोकेशनला डार्क बँड केव्हा असेल, लाईट अब्सेंट केव्हा असेल. बरोबर का? तो विचार कसा असेल? समजा हा पाथ डिफरन्स किती असला पाहिजे? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजा हा पाथ डिफरन्स xd अपॉन डी ऍट गिवन लोकेशन ऑन द स्क्रीन हा जर ऑड मल्टिपल ऑफ पाय झाला तर काय होणार? दोन वेव्हचा त्या पॉइंटला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्या पॉइंटला दोन वेव्हचा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर झाला तर दोन वेव्ह आउट ऑफ फेज असणार आहेत. म्हणजे मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड, मिनिमम पॉसिबल इंटेन्सिटी. आलं का लक्षात? मिनिमम पॉसिबल अँप्लिट्यूड किंवा मिनिमम पॉसिबल इंटेन्सिटी म्हणजेच डार्क बँड किंवा मिनिमा. ब्राईट बँड म्हणजे मॅक्सिमा, डार्क बँड म्हणजे मिनिमा. मग त्यांनी स्क्रीनवरती चेक केलं, त्यांनी असं चेक केलं तर त्यांना असं लक्षात आलं. बघा मी आता काय सांगतोय. त्यांना असं लक्षात आलं, आता हा पहिला सोर्स आपला, ही पहिली स्लिट म्हणजे पहिला सोर्स. ओके. इथं दुसरी स्लिट म्हणजे हा दुसरा सोर्स. ही सेंट्रल लाईन. ओके. ही झाली सेंट्रल लाईन. त्यानंतर ही झाली आपली स्क्रीन. आता स्क्रीनच्या सेंटरला विचार करूयात, एक्झॅक्टली सेंटरला विचार करूयात. पहिली वेव्ह अशी आली किंवा पहिली वेव्ह म्हणजे पहिल्या सोर्स कडून आलेली वेव्ह आणि ही दुसरी वेव्ह. बरोबर? दोघांनी एक्झॅक्टली इक्वल पाथ ट्रॅव्हल केलाय. बोला येस नो. मोठ्याने बोला येस नो. येस. यानं जेवढा पाथ ट्रॅव्हल केलाय तेवढाच पाथ यानं ट्रॅव्हल केलाय. पाथ डिफरन्स किती आला इथं? पाथ डिफरन्स किती आला? S1P आणि S2P. पाथ डिफरन्स किती आला ऍट दी सेंटर? यानं ट्रॅव्हल केलेला पाथ आणि यानं ट्रॅव्हल केलेला पाथ इक्वल आहे. मग S2P मायनस S1P किती आलं? 0. पाथ डिफरन्स 0 आला. 0 हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2 आहे की ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2? इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय 2. मग इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार?
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार. मग इथं मला मॅक्सिमा मिळणार की मिनिमा मिळणार? मॅक्सिमा मिळणार. या पोझिशनला मिळाला तुम्हाला मॅक्सिमा, ज्याचं नाव आहे सेंट्रल मॅक्सिमा. काय नाव आहे? बोला. सेंट्रल मॅक्सिमा. ज्याचं नाव आहे सेंट्रल मॅक्सिमा. हा झाला सेंट्रल मॅक्सिमा. बरोबर. आता त्यांनी थोड्या पुढं गेले आणि त्यांनी इथं चेक केलं. पहिला इथं मिळाला तुम्हाला इव्हन मल्टिपल ऑफ, इथं पार्ट डिफरन्स तुम्हाला किती मिळाला होता? 0 मिळाला होता. त्यानंतर ते इथं पोहोचले. इथं पोहोचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथं ज्या काय 2 वेव्हज येत आहेत, तर त्या 2 वेव्हज पण मी ड्रॉ करतो. पहिल्या स्लिट कडून आलेली ही वेव्ह आणि दुसऱ्या स्लिट कडून किंवा दुसऱ्या सोर्स कडून आलेली ही वेव्ह. या ज्या काय 2 वेव्हज आल्या या पॉइंटला, 2 वेव्हजनी ट्रॅव्हल केलेला पाथ डिफरंट असेल की नसेल? सांगा. सेम असेल की डिफरंट? सेम असेल की डिफरंट? डिफरंट. बरोबर ना. या वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ, त्याची पाथ लेंथ आणि याची पाथ लेंथ डिफरंट असेल की नाही? आता मग याच्यामधला पाथ डिफरन्स, आधी पाथ डिफरन्स इथे किती होता? 0 होता. ओके. मी इथं लिहितो पी डॉट डी डॉट. पी डॉट डी डॉट म्हणजे काय? पाथ डिफरन्स. 2 वेव्हज मधला पाथ डिफरन्स किती होता? 0. मग हळूहळू तो पाथ डिफरन्स वाढत गेला. या लोकेशनला तो पाथ डिफरन्स झाला 1 टाइम्स लॅम्बडा बाय 2. किती झाला? 1 टाइम्स लॅम्बडा बाय 2. मग 1 हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे की ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2? ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मग इथं तुम्हाला मिळणार ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 च्या हिशोबानं मॅक्सिमा की मिनिमा? मिनिमा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्याला म्हणायचं फर्स्ट मिनिमा. काय म्हणायचं? फर्स्ट मिनिमा. फर्स्ट मिनिमा. किंवा पहिल्यांदा कंप्लीट नाव लिहूयात आणि त्याला शॉर्ट मध्ये दाखवायचं आपण. फर्स्ट मिनिमा ना. सो स्मॉल एम फॉर मिनिमा आणि कॅपिटल एम फॉर मॅक्सिमा. पण हा मॅक्सिमा नुसतंच कॅपिटल एम म्हणायचं किंवा सेंट्रल मॅक्सिमा म्हणायचं त्याला. हा काय झाला? फर्स्ट मिनिमा, स्मॉल M1. बरोबर. अजून थोडं पुढे गेलो. अजून थोडं पुढे गेल्यानंतर असं लक्षात आलं की या पॉइंटला 2 वेव्हजनी ट्रॅव्हल केलेला जो काय पाथ आहे, त्या वेव्हजचा जो काय पाथ डिफरन्स आहे, तो पाथ डिफरन्स हा आला 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2. म्हणजे लॅम्बडा आला 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2 म्हणजे किती असेल? लॅम्बडा. या पॉइंटला 2 वेव्हज मधला पाथ डिफरन्स आला 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2 म्हणजे आला लॅम्बडा किंवा 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2. आता हा झाला इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. म्हणजे तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार. तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला की तिथं काय मिळणार? मॅक्सिमा. त्याला म्हणायचं फर्स्ट मॅक्सिमा. काय म्हणायचं? फर्स्ट मॅक्सिमा. कॅपिटल M1. बरोबर का. हा सेंट्रल मॅक्सिमा. त्यानंतर काय मिळाला? फर्स्ट मिनिमा. मग काय मिळाला? फर्स्ट मॅक्सिमा. असं होत जाणार आहे. समजतंय का? 0 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 1 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2. 3 म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2 ला काय मिळेल? मॅक्सिमा की मिनिमा? मिनिमा. पण आता फर्स्ट तर मिनिमा झाला. इथं काय मिळणार आता? करेक्ट. सेकंड मिनिमा. सेकंड मिनिमा म्हणजे स्मॉल M2. बरोबर. मग त्याच्या पुढे काय मिळणार? फर्स्ट मॅक्सिमा झालाय. आता काय मिळणार? करेक्ट. सेकंड मॅक्सिमा. ओके. सो कॅपिटल M2. सो अशा पद्धतीने ते पाथ डिफरन्सेस काय होत जातील? इन्क्रीज होत जातील. 1 लॅम्बडा बाय 2, 2 लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन. समजलं इथपर्यंत? सिमिलरली जसं वरच्या साईडला झालं तसं खालच्या साईडला होणार की नाही? तसं खालच्या साईडला होणार की नाही? सांगा. इथं काय मिळणार? फर्स्ट मिनिमा म्हणजे स्मॉल M1. इथं काय मिळणार? फर्स्ट मॅक्सिमा. सिक्वेन्स मध्ये पहिला फर्स्ट मिनिमा येतो, गिवन नंबरचा मिनिमा पहिल्यांदा येतो, मग गिवन नंबरचा मॅक्सिमा येतो. परत आता काय म्हणणार? सेकंड नंबरचा मिनिमा पहिल्यांदा येणार. सो इथं होणार सेकंड मिनिमा म्हणजे स्मॉल M2 आणि इथं काय मिळणार? सेकंड मॅक्सिमा. बरोबर. म्हणजे इथं काय येणार? कॅपिटल M2 गिवन नंबरचा
गिवन नंबरचा मिनिमा पहिल्यांदा येतो, फर्स्ट मिनिमा, मग फर्स्ट मॅक्सिमा, मग सेकंड मिनिमा, मग सेकंड मॅक्सिमा. सेकंड मिनिमा पहिल्यांदा आला, आपण सेंटर पासून अवे जायला चालू केलो तर गिवन नंबरचा मिनिमा पहिल्यांदा येतो की गिवन नंबरचा मॅक्सिमा? गिवन नंबरचा मिनिमा पहिल्यांदा येतो. ओके, सो असं वरती आणि खाली तुम्हाला काय मिळतात? बँड्स मिळतात. ऍक्च्युली असे पॉइंट्स मिळणार आहेत का बँड्स मिळणार आहेत? स्ट्रिप्स मिळतात तुम्हाला. स्ट्रिप्स, स्लिट्स आहेत ना. सोर्स कसा आहे तुमचा? स्लिट्स आहेत, स्लिट सारखा आहे. मग तुम्हाला अशा स्ट्रिप्स मिळतात. ओके, सो हा जो काही इंटरफरन्स पॅटर्न आता आम्ही एक्सप्लेन करणार, कशाच्या बेसिसवरती? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या बेसिसवरती. जसं इथं इथला पाथ डिफरन्स 0 टाइम्स लॅम्बडा बाय 2, इथला पाथ डिफरन्स बिटवीन दी वेव्स 1 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन. ते असं चालूच राहणार आहे. इथं मिनिमाला पाथ डिफरन्स 1 टाइम्स लॅम्बडा बाय 2, इथं मॅक्सिमाला पाथ डिफरन्स 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2, इथं मिनिमाला परत 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2. जे जे ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे तिथं तुम्हाला मिनिमा मिळतात, आणि जे जे इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहेत त्या त्या पॉइंट्सना तुम्हाला काय मिळतं? मॅक्सिमा मिळतो. सो गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स किती आहे तेवढंच चेक करायचं. गिवन पॉइंटला पाथ डिफरन्स किती आहे तेवढंच चेक करायचं, त्याच्यावर ठरवायचं की मॅक्सिमा असेल की मिनिमा असेल. बरोबर. सो हा पॅटर्न आता थोडा थोडा एक्सप्लेन व्हायला चालू झाला. बरोबर, हा पॅटर्न आता थोडा थोडा एक्सप्लेन व्हायला चालू झाला. पण हा पॅटर्न अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करण्यासाठी या लोकांनी काय केलं की कुठल्या कुठल्या डिस्टन्सेसना स्क्रीनवरती बघा, स्क्रीनच्या सेंटर पासून किती अंतरावरती पहिला मॅक्सिमा असेल, किती अंतरावरती दुसरा मॅक्सिमा असेल, at what distance first minima will be there, at what distance second minima will be there, ते सुद्धा कॅल्क्युलेट केलं. ते सुद्धा कॅल्क्युलेट केलं. आणि थेरीनं जे काय कॅल्क्युलेट केलं, डिस्टन्स ऑफ फर्स्ट मॅक्सिमा फ्रॉम द सेंटर, डिस्टन्स ऑफ सेकंड मॅक्सिमा फ्रॉम द सेंटर, डिस्टन्स ऑफ थर्ड मॅक्सिमा फ्रॉम द सेंटर, किंवा डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमा फ्रॉम द सेंटर, डिस्टन्स ऑफ सेकंड मिनिमा फ्रॉम द सेंटर, हे थेरीनं जे काय कॅल्क्युलेट केलं आणि रियालिटीमध्ये स्क्रीनवरती जे काही डिस्टन्सेस दिसत होते मॅक्सिमाचे मिनिमाचे सेंटर पासून, ते एक्झॅक्टली मॅच झाले. सो द थेरी इज करेक्ट. आलं का लक्षात? म्हणजे लाईट ही नक्कीच काय असली पाहिजे? वेव्ह असली पाहिजे. कारण लाईटला वेव्ह असं अज्युम करून जे कॅल्क्युलेशन केले गेले त्या कॅल्क्युलेशन्सना ऑब्झर्व केलं गेलं रियालिटीमध्ये. समजतंय का? सो आता आपण काढणार आहोत पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा आणि पोझिशन्स ऑफ मिनिमा ऑन द स्क्रीन. द्या हेडिंग, पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा, पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा. लिहून झाले ना इथपर्यंत सगळ्यांचं? झालंय? चला पुढे. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा ऑन द स्क्रीन. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा ऑन द स्क्रीन. स्क्रीनवरती मॅक्सिमाच्या पोझिशन्स कुठं कुठं असतील? बर, त्यासाठी आपण परत तेच सगळे ग्राफ, तेच सगळे ती सगळी डायग्राम परत इथे ड्रॉ करणार. ही सेंट्रल लाईन, हा स्क्रीनचा सेंटर, हा एनी गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन. एनी गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर किती? x. हा सोर्स S1 किंवा ही स्लीट S1, ही स्लीट S2. हे गिवन पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन x. काही लोक त्याला स्मॉल y असंही म्हणतात, आपण त्याला स्मॉल x म्हणूयात. पहिली वेव्ह ऍट एनी जनरल गिवन पॉइंटला आलेली पहिली वेव्ह, ऍट एनी जनरल गिवन पॉइंटला आलेली ही दुसरी वेव्ह. बरोबर, ही झाली त्याची पोझिशन. एनी गिवन पॉइंटची ही झाली पोझिशन. बर, हा एनी गिवन पॉइंट P, हा एनी गिवन पॉइंट P. बरोबर. आता पॉइंट P ला मॅक्सिमा असण्यासाठी, पॉइंट P ला मॅक्सिमा असण्यासाठी लिहा, वी नो condition for maxima is, condition for maxima is गिवन पॉइंटला जो काय पाथ डिफरन्स आहे, path difference at given point, path difference at given point, path difference at given point, given point ला जो काय path difference आहे तो काय असला पाहिजे? इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असला पाहिजे. इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असला पाहिजे. पण सर ऍट गिवन पॉइंट पाथ डिफरन्स किती असतो?
सर एक्स डी अपॉन कॅपिटल डी असतो. फक्त स्मॉल डी आपण इथं दाखवूयात, S1 आणि S2 मधला डिस्टन्स, आणि कॅपिटल डी इथं दाखवूयात स्लिट्स, दोन स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स. मग हा पाथ डिफरन्स एक्स डी अपॉन कॅपिटल डी ऍट अ गिव्हन पॉईंट, पाथ डिफरन्स जो असतो तो एक्स डी अपॉन कॅपिटल डी असतो. तो काय आला पाहिजे सर, इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आला पाहिजे. बघा काय आला पाहिजे, इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आला पाहिजे. बर ठीक आहे. मग असे कोणते कोणते एक्स आहेत, अशा कोणत्या कोणत्या पोझिशन्स आहेत. एक्स म्हणजे पोझिशन ऑफ गिव्हन पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन. ओके, गिव्हन पॉईंटचा डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन. मग असे कोणते कोणते एक्स आहेत सर, एक्स इज इक्वल टू, बघा पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा, एक्स इज इक्वल टू, हा कॅपिटल डी पलीकडे जाईल, हा स्मॉल डी पण पलीकडे जाईल. आन्सर इन इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा डी बाय 2d, इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा डी बाय 2d. बरोबर. ज्याला नाव दिलं गेलंय, त्याला नाव दिलं गेलंय कॉमन फॅक्टर. त्याला मी काय म्हणतोय मुद्दाम, कॉमन फॅक्टर, इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. अलग लक्षात, इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टरचा फॉर्म्युला काय आलाय चेक करा जरा. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा, डेरिव्हेशन तर कम्प्लीट झालं. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा, कुठल्या कुठल्या एक्सच्या व्हॅल्यूज साठी तुम्हाला, कुठल्या कुठल्या पोझिशन्सला म्हणा किंवा कोणत्या कोणत्या एक्सच्या व्हॅल्यूज साठी तुम्हाला मॅक्सिमा मिळणार आहे. इव्हन मल्टिपल ऑफ दिस कॉमन फॅक्टर, इव्हन मल्टिपल ऑफ दिस कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर आहे लॅम्बडा डी बाय 2d. बोला, कॉमन फॅक्टर इज इक्वल टू, अगेन कॉमन फॅक्टर इज इक्वल टू, सगळेजण एक्सक्यूज मी, अगेन कॉमन फॅक्टर इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय 2d. कॉमन फॅक्टर इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय 2d. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा इज इक्वल टू इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. हा, पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा इज इक्वल टू इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा इज इक्वल टू इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. ओके, असं आम्हाला लक्षात ठेवता येईल. सो पॉसिबल इव्हन मल्टिपल काय असतील सर, 0 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2d, म्हणजे स्क्रीनचं सेंटरच ना. स्क्रीनच्या सेंटरला काय मिळाला पाहिजे, एक्स इक्वल टू 0 ला 0 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2d. त्यानंतर किंवा लिहूयात आपण 0 टाइम्स असं लिहूयात. पॉसिबल इव्हन मल्टिपल सांगा मला. इव्हन 0 पासून स्टार्ट होतात. 0 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2d, त्यानंतर येणार 2 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2d, त्यानंतर येणार 4 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2d, अँड सो ऑन. बरोबर का, अँड सो ऑन. बर, म्हणजे आन्सर आलं 0. राहू देते 2 टाइम्स लॅम्बडा डी बाय 2d ऍज इट इज राहू दे. काही त्याला चेंज करत बसू नका, 2 ला 2 कॅन्सल करत बसू नका, ऍज इट इज ठेवा त्याला मुद्दाम. ऍज पर द नीड त्याला कॅन्सल करता येईलच की, उगाच त्याला कॉम्प्लेक्स करू नका. 2 ला 2 किंवा 4 ला 2 कॅन्सल करून, डोंट मेक इट कॉम्प्लेक्स. ओके, एक्स इक्वल टू 0 ला काय मिळणार, मॅक्सिमा. एक्स इक्वल टू 2 लॅम्बडा डी बाय 2d ला काय मिळणार, मॅक्सिमा. एक्स इक्वल टू 4 लॅम्बडा डी बाय 2d ला काय मिळणार, एक्सच्या या पॉसिबल व्हॅल्यू साठी तुम्हाला काय मिळणार आहे, मॅक्सिमा. हा कोण असणार आहे, सेंट्रल मॅक्सिमा. हा कोण असणार आहे, सेंट्रल मॅक्सिमा. हा कोण असणार आहे, करेक्ट. हा कोण असणार आहे, फर्स्ट मॅक्सिमा कॅपिटल एम. हा कोण असणार आहे, सेकंड मॅक्सिमा, अँड सो ऑन. समजलं, समजायला लागलंय. 10वा मॅक्सिमा कुठं असेल, 10th मॅक्सिमा कुठं असेल. बघा सिंपल सांगतो मी. 0 हा इव्हन मल्टिपल कुणासाठी रिझर्व करून ठेवायचा, सेंट्रल मॅक्सिमासाठी. 0 हा इव्हन मल्टिपल कुणासाठी रिझर्व करून ठेवायचा, सेंट्रल मॅक्सिमासाठी. पहिला इव्हन मल्टिपल फर्स्ट मॅक्सिमा, सेकंड इव्हन मल्टिपल सेकंड मॅक्सिमा, थर्ड इव्हन मल्टिपल थर्ड मॅक्सिमा, फोर्थ इव्हन मल्टिपल फोर्थ मॅक्सिमा, अँड सो ऑन. ओके, मग 10th इव्हन मल्टिपल 10th इव्हन मल्टिपल 10th मॅक्सिमा.
अरे पहिला इव्हन मल्टिपल काय? इव्हन मल्टिपल म्हणजे हे 0, 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. हा जो काय आहे बघा, 0 जो काय आहे तो रिझर्व करून ठेवा. कोणासाठी? सेंट्रल मॅक्सिमा. 0 रिझर्व करून ठेवा सेंट्रल मॅक्सिमा. तर 0 सोडून ठेव, 0 सोडला. सो हा इव्हन मल्टिपलचा विचार तुम्ही करायचा आहे का? नाही. आता हा झाला पहिला इव्हन मल्टिपल, हा झाला दुसरा इव्हन मल्टिपल, हा झाला तिसरा इव्हन मल्टिपल. म्हणजे हे इव्हन मल्टिपल इथे टाकत जायचे. 2 टाकलं तर काय मिळेल? फर्स्ट मॅक्सिमा. 4 टाकलं तर काय मिळेल? सेकंड मॅक्सिमा. 6 टाकलं तर काय मिळेल? थर्ड मॅक्सिमा. 8 टाकलं तर पोझिशन ऑफ फोर्थ मॅक्सिमा. करेक्ट. 10 टाकलं तर पोझिशन ऑफ फिफ्थ मॅक्सिमा अँड सो ऑन. समजायला लागलं का? अजून थोडंसं याला सिंपल करायचं आहे, हळूहळू बघू. बघा आता याला 2 न आत मल्टिप्लाय करून घेऊ आणि काय काय आन्सर येते बघा. x इज इक्वल टू 0. पुढे आन्सर आलं लॅमडा डी बाय डी. त्यानंतर आन्सर आलं 2 टाइम्स लॅमडा डी बाय डी. बघा 2 ला 2 कॅन्सल झालं, 1 आलं. 4 ला 2 कॅन्सल झालं, 2 येणार. पुढे 6 ला 2 कॅन्सल होणार, 2/2, 4/2, 6/2, 8/2, 10/2 अँड सो ऑन. म्हणजे हे असं व्हायला लागलं बघा. आता समजायला लागले का? These are the positions where you get the maxima. These are the positions where you get the maxima. स्क्रीनवरच्या या पोझिशन्सना, एक्सच्या या व्हॅल्यूजना तुम्हाला काय मिळतात? मॅक्सिमा मिळतात. हा आहे सेंट्रल मॅक्सिमा, हा आहे फर्स्ट मॅक्सिमा कॅपिटल M1, हा आहे सेकंड मॅक्सिमा कॅपिटल M2. या पोझिशनला मिळणार थर्ड मॅक्सिमा कॅपिटल M3 अँड सो ऑन अँड सो ऑन. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? समजलं सगळ्यांना? बरोबर आहे? कळतंय? गुड. आता आपण काय करूयात? डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मॅक्सिमा कॅल्क्युलेट करूयात. ओके, आता काय कॅल्क्युलेट करूयात? सर डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मॅक्सिमा, शेजारच्या मॅक्सिमा मध्ये किती डिस्टन्स आहे बघूयात. चला हेडिंग द्या, हेडिंग द्या. फ्रिंज विड्थ, FRINGE, फ्रिंज विड्थ. Fringe width defined as fringe width, FRINGE, width defined as distance between adjacent maxima म्हणजे ब्राइट बँड्स. डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मॅक्सिमा म्हणजे ब्राइट बँड मधलं, ऍडजेसंट ब्राइट बँड मधलं डिस्टन्स. ओके, पुढे लिहा. पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा. स्क्रीनवरच्या कोणत्या कोणत्या पोझिशन्सला मॅक्सिमा मिळणार आहे? 0 टाइम्स कॉमन फॅक्टर, 2 टाइम्स कॉमन फॅक्टर, common factor is lambda d by 2d, 4 times common factor is lambda d by, चुका लागले ना आपलं? काय चुकलं? d आणि d चुकले का? पण म्हणताना कसं म्हटलं होतं? लॅमडा डी बाय 2d. जर रूल काय होता आपला? जर डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल लेटर असेल तर म्हणायचं कॅपिटल डी असं म्हणायचं. पण आता म्हणताना कसं म्हणत होतो आपण? लॅमडा डी बाय 2d. म्हणजे नक्की डिनॉमिनेटर मधला डी कुठला असणार? स्मॉल डी की कॅपिटल डी? स्मॉल डी. ट्रिक लक्षात आली का? ट्रिक लक्षात आली का? सो दिस ट्रिक विल ऑलवेज सेव्ह यू फ्रॉम दी कन्फ्युजन बिटवीन स्मॉल डी अँड कॅपिटल डी. जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल डी येतो तेव्हा म्हणायचा. जसं पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट केला होता बघा, पीडी. पाथ डिफरन्स कुठं होता? इथं होता. पाथ डिफरन्स ऍट अ गिवन पॉइंट ऑन द स्क्रीन, तो काय फॉर्म्युला होता? XD अपॉन कॅपिटल डी होता. बरोबर का? XD अपॉन कॅपिटल डी होता. आणि कॉमन फॅक्टर इज इक्वल टू म्हणताना काय म्हणतो होता? लॅमडा डी बाय 2d. त्या लॅमडा डी बाय 2d च्या ब्रॅकेटला एरो करून काय म्हणणार आहात तुम्ही? कॉमन फॅक्टर. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कॉमन फॅक्टर. असं एक्झाम मध्ये लिहू नका कॉमन फॅक्टर म्हणून, पण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं व्हावं म्हणून. ओके, बरं. आम्हाला पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा माहित आहेत सर, इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. सो 0, 2, 4 कॉमन फॅक्टर
लॅमडा डी बाय 2d, जे हा कॅपिटल डी वरती असणार आणि खाली स्मॉल डी असणार. सो 2 टाइम्स कॉमन फॅक्टर, 4 टाइम्स कॉमन फॅक्टर, 6 टाइम्स कॉमन फॅक्टर. ओके, सो हे तर आम्हाला आन्सर मिळायला लागलं. ओके, आता या पोझिशन्सना आम्हाला काय मिळायला लागले? मॅक्सिमा मिळायला लागले. याला आत मल्टिप्लाय केल्यानंतर सर आन्सर असे झाले होते. 2/2 आलं 1 टाइम्स, 4/2 आलं 2 टाइम्स 2 लॅमडा डी बाय डी, त्यानंतर 6/2 आलं 3 लॅमडा डी बाय डी अँड सो ऑन. इथं काय मिळणार? 0 हा कुणासाठी रिझर्व करून ठेवलाय? करेक्ट. हा कोण असणार? फर्स्ट मॅक्सिमा, हा सेकंड मॅक्सिमा. कॅपिटल एम म्हणजे मॅक्सिमा, स्मॉल एम म्हणजे मिनिमा. हा कोण असणार? थर्ड मॅक्सिमा. आता फ्रिंज विड्थ, FRINGE, फ्रिंज. अल्टरनेट डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड असं दिसतंय. ते आपण हळूहळू बघू. आता ब्राईट बँडचा विचार करायला लागलाय. फ्रिंज विड्थ म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मॅक्सिमा, त्याला फ्रिंज विड्थ असं म्हणतात. बर, लिहा पुढं. फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ. काही लोक त्यासाठी लेटर वापरतात कॅपिटल बीटा, काही लोक वापरतात लेटर बीटा, आणि काही लोक लेटर वापरतात कॅपिटल एक्स. म्हणून मी हा स्मॉल एक्स आणि कॅपिटल एक्स व्यवस्थित समजून घ्या असं सांगितलं होतं. स्मॉल एक्स काय आहे? पोझिशन ऑफ पॉइंट ऑन द स्क्रीन. गिवन पॉइंटचं स्क्रीनच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स म्हणजे स्मॉल एक्स. गिवन पॉइंटचं स्क्रीनच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स म्हणजे स्मॉल एक्स. आणि कॅपिटल एक्स म्हणजे काय? फ्रिंज विड्थ. सो स्मॉल एक्स काढतानाच असा काढायचा आणि कॅपिटल एक्स काढताना असा काढायचा. स्मॉल एक्स काढताना असा काढायचा, कॅपिटल एक्स काढताना असा काढायचा. यात काही चेंज नाही पाहिजे. तुमचं माझं कन्व्हेन्शन एक्झॅक्टली सेम पाहिजे. ओके, स्मॉल एक्सला असं काढलंय चालणार नाही, कन्फ्युजन होईल. समजतंय का? कारण काही बुक्सनी हे नोटेशन प्रिफर केलंय. काही बुक्स बीटा वापरतात, काही बुक्स एक्स वापरतात. आता आपल्या मॉड्यूलमध्ये त्यांनी बीटा वापरलंय, पण काही बुक्स मी बघितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इव्हन बोर्डचं बुक जरी तुम्ही चेक केलं तर ती लोक सुद्धा कधी बीटा कधी कॅपिटल एक्स वापरतात. मग आपल्याला सगळे कन्व्हेन्शन माहित असले पाहिजे. कुठल्याही ऍडजेसंट पोझिशन्स मधलं डिस्टन्स सांगा. ही पोझिशन पहिल्या मॅक्सिमाची पोझिशन मायनस 0th मॅक्सिमाची. ऍडजेसंट मॅक्सिमा मधलं काय पाहिजे आपल्याला? डिस्टन्स. डिस्टन्स कसं काढणार ऍडजेसंट मॅक्सिमा मधलं? पुढच्या मॅक्सिमाची पोझिशन मायनस मागच्या मॅक्सिमाची पोझिशन, पुढच्या मॅक्सिमाची पोझिशन मायनस मागच्या मॅक्सिमाची पोझिशन. असं करू शकतोय. मग मी असं लिहू शकतोय, पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा मायनस पोझिशन ऑफ सेकंड मॅक्सिमा. चालेल? पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा कुठलाही चालेल ना. थर्ड मायनस सेकंड, सेकंड मायनस फर्स्ट, फर्स्ट मायनस 0th असंही चालेल. 0th म्हणजेच सेंट्रल. पोझिशन ऑफ थर्ड मॅक्सिमा मायनस पोझिशन ऑफ सेकंड मॅक्सिमा किती येणार? 3 लॅमडा डी बाय डी मायनस 2 लॅमडा डी बाय डी. किती आलं मग उत्तर? नुसतं लॅमडा डी बाय डी. सो यालाच म्हणतात फ्रिंज विड्थ कॅपिटल एक्स. फ्रिंज विड्थ कॅपिटल एक्स. किती आलं आन्सर? लॅमडा डी बाय डी. सो फ्रिंज विड्थ, काही लोक बीटा म्हणतात, काही लोक कॅपिटल एक्स म्हणतात. फ्रिंज विड्थचं आन्सर आलं लॅमडा डी बाय डी. फ्रिंज विड्थचं आन्सर काय आलं? लॅमडा डी बाय डी. फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. बऱ्याच वेळा म्हणायचं ते झालं. या लागले लक्षात? समजायला लागले का? समजून घ्या. चॅप्टर अतिशय सिंपल होईल. म्हणजे अत्यंत क्रिटिकल गोष्टी सुद्धा सिम्प्लिफाय करून आपल्याला शिकता येतात. कारण हे सेम अनालिसिस त्या लोकांनी केलं होतं. जेव्हा हे पॅटर्न एक्सप्लेन केला गेला, यंग्सनं पॅटर्न दाखवला, बघा हे अल्टरनेट ब्राईट बँड डार्क बँड दिसत आहेत, करा बरं हे एक्सप्लेन. लोकांना ऍज सच लगेच एक्सप्लेन नाही करता आलं, पण नंतर लाईटला ऍज अ वेव्ह म्हणून जेव्हा ट्रीट करू शकता तुम्ही, तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की लाईटचं वेव्ह बिहेवियर हे सगळं एक्सप्लेन करू शकतं. अल्टरनेट ब्राईट बँड डार्क बँड कशी काय दिसायला लागली तुम्ही घरी करू शकता. कार्डबोर्ड मध्ये 2 एकदम फाईन स्लिट्स तयार करायच्या. एकदम फाईन स्लिट्स पाहिजेत अशा, दाखवल्यात का नाही? एकदम फाईन स्लिट्स. आणि सिंगल कलर असणारी म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट, बरोबर की नाही? सिंगल कलर असणारी कुठली तरी लाईट घ्या. फॉर एक्झाम्पल येलो लाईट घ्या आणि येलो लाईटचा टॉर्च या कार्डबोर्ड वरती टाका. या कार्डबोर्डला 2 स्लिट्स
बरोबर. आणि ह्या कार्डबोर्डच्या समोर एक आणखीन एक व्हाईट कार्डबोर्ड ठेवा. आता तुमची लाईट येलो आहे, तर तुम्हाला येलो कलर ब्लॅक कलर, येलो कलर ब्लॅक कलर, येलो कलर ब्लॅक कलर दिसायला चालू होते. रेड कलरचा टॉर्च जर या दोन स्लिट्स वरती टाकला तर यातनं पण रेड बाहेर पडेल, यातनं पण रेड बाहेर पडेल. इथं रेड रेड कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, इथं रेड रेड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. येते का लक्षात? म्हणजे रेड कलर ब्लॅक कलर, रेड कलर ब्लॅक म्हणजे अब्सेन्स ऑफ कलर, रेड कलर ब्लॅक कलर, रेड कलर ब्लॅक कलर, रेड कलर ब्लॅक कलर असं दिसायला चालू होते. कंडिशन काय? लाईट कशी पाहिजे? मोनोक्रोमॅटिक पाहिजे. कंडिशन काय? लाईट कशी पाहिजे? मोनोक्रोमॅटिक. समजतंय का? पण समजा तुम्ही व्हाईट लाईट घेतली, समजा व्हाईट लाईटचा टॉर्च जर याच्यावरती टाकला तर तुम्हाला मे बी इथं डिफरंट कलर्स मिळतील, ब्लॅक कलर मिळणार नाही. मध्ये तुम्हाला मधला जो काय आहे तो व्हाईटला व्हाईटच दिसेल, मग परत मे बी ग्रीन कलर दिसेल, मे बी येलो दिसेल, मे बी ब्ल्यू दिसेल. कलरफुल अशा स्ट्रिप्स मिळतात, कलरफुल. पण तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न बघायचा असेल, म्हणजे कलर प्रेझेंट कलर अब्सेंट, कलर प्रेझेंट कलर अब्सेंट, कलर प्रेझेंट कलर अब्सेंट, तर इथं एकच कलर पाहिजे. इथं काय पाहिजे? एकच कलर पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे याच्यावरती पडणारी लाईट कुठली पाहिजे? स्लिट्स वरती मोनोक्रोमॅटिक. येलो तर येलो, रेड तर रेड, ब्ल्यू तर ब्ल्यू. ब्ल्यू असेल तर इथं कसं दिसेल? ब्ल्यूची स्ट्रिप, ब्लॅकची स्ट्रिप, ब्ल्यूची स्ट्रिप, ब्लॅकची स्ट्रिप, ब्ल्यूची स्ट्रिप, ब्लॅकची स्ट्रिप. जिथं ब्ल्यू दिसतंय तो म्हणायचं मॅक्सिमा, जिथं ब्लॅक दिसते त्याला काय म्हणायचं? मिनिमा. आलं का लक्षात? असं दिसतंय, आपण करून बघू शकतो. फक्त ह्या स्लिट्स कशा पाहिजेत? अगदी फाईन पाहिजेत, एकदम फाईन पाहिजे, फार मोठ्या करायच्या नाहीत. नाहीतर मग ती खिडकी आणि ही खिडकी यांचा विचार करून तुम्ही म्हणू शकता ह्या दोन स्लिट्स आहेत, बरोबर ना? आपल्या रूम मध्ये ज्या काय दोन विंडोज आहेत, त्या रूम मधल्या दोन विंडोजचा विचार करून तुम्ही या दोघांना स्लिट्स म्हणू शकता. आणि समोर जर इथं स्क्रीन असेल किंवा फळा असेल तर फळ्यावरती सर पॅटर्न दिसायला पाहिजे होतं. या स्ट्रिप्स फाईन आहेत का? एकदम फाईन आहेत का? नाहीत. पण असत्या तर पॅटर्न दिसला असता. आर यू गेटिंग इट? त्या स्ट्रिप्स कशा पाहिजेत? अगदी फाईन पाहिजे. हळूहळू हळूहळू बाकीच्या कंडिशन्स पण मी सांगत जाईल की पॅटर्न केव्हा दिसतो. एकतर दोन्ही सोर्सेस कसे पाहिजेत? स्लिट्स मधून येणारे जे काय वेव्स आहेत, या वेव्स कशा पाहिजेत? ऍट अ गिव्हन पॉईंट त्यांच्यामधला फेज डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. हा ठीक आहे, इथं झिरो आहे ना, कायम झिरो. इथं फेज डिफरन्स पाय आहे ना, कायम पाय पाहिजे. इथं फेज डिफरन्स 2 पाय आहे ना, कायम 2 पाय पाहिजे. इथं फेज डिफरन्स 3 पाय आहे तर कायम 3 पाय पाहिजे. म्हणजे हे दोन सोर्सेस कोहरंट पाहिजेत. कोहरंट सोर्सेस येण्यासाठी यांच्या फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली इक्वल पाहिजेत, एक्झॅक्टली इक्वल फ्रिक्वेन्सी पाहिजेत. आणि हे दोन सोर्सेस मोनोक्रोमॅटिक पण पाहिजे, म्हणजे यांच्यातनं एकच कलर यायला पाहिजे, यातनं पण एकच कलर यायला पाहिजे. कलर ऑफ सिंगल लाईट ऑफ सिंगल फ्रिक्वेन्सी किंवा सिंगल वेवलेंथ म्हणजे मोनोक्रोमॅटिक. लाईट ऑफ सिंगल फ्रिक्वेन्सी किंवा सिंगल वेवलेंथ म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट. पण ज्या लाईट मध्ये एकापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीज आहेत त्या लाईट मध्ये एकापेक्षा जास्त कलर असतील, त्याला म्हणायचं पॉलीक्रोमॅटिक लाईट. व्हाईट लाईट इज अ पॉलीक्रोमॅटिक लाईट. व्हाईट लाईट इज अ पॉलीक्रोमॅटिक लाईट. बर. सो आता आम्हाला फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला मिळाला. काय मिळाला फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला? लॅम्डा डी बाय डी. म्हणा फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी. अगेन फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी. फ्रिंज विड्थ इज इक्वल टू लॅम्डा डी बाय डी. आता हा फॉर्म्युला म्हणताना कसा म्हटला तुम्ही? लॅम्डा डी बाय डी. आता कॅपिटल डी आणि स्मॉल डी मध्ये कन्फ्युजनचं कारण आहे का? नाही. रूल काय होता? जर डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल लेटर आलं तर म्हणायचं. म्हणजे पाठ करतानाच या कन्फ्युजनला तुम्ही ऑलरेडी टॅकल केलेलं असणार आहे, बरोबर? सो आता मला सांगा, मी असं म्हणू शकतोय का पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा काय आल्या होत्या? 0, 1 टाइम्स लॅम्डा डी बाय डी, 2 टाइम्स लॅम्डा डी बाय डी, 3 टाइम्स लॅम्डा डी बाय डी. मग पुढची पोझिशन काय असणार? 4 टाइम्स लॅम्डा डी बाय डी, 5 टाइम्स लॅम्डा डी बाय डी अँड सो ऑन. असं म्हणू शकता किंवा या इव्हन मल्टिपलच्या लॉजिकनं पण जाऊ शकता, बरोबर? सो आता पुढच्या पेज वरती मला याच पोझिशन्स कॅपिटल एक्सच्या लँग्वेज मध्ये लिहायच्या आहेत. याच पोझिशन ज्या पाहिजे आहेत त्या मला कुणाच्या लँग्वेज मध्ये पाहिजे आहेत? कॅपिटल एक्सच्या लँग्वेज मध्ये पाहिजे आहेत, इन्स्टेड ऑफ लॅम्डा डी बाय डी. सो परत पुढे चला, लिहा. नाव परत म्हणा पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा. नाव पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा.
सर पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा म्हणजे इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर काय होता सांगा बरं? लॅमडा डी बाय 2d. लॅमडा डी बाय 2d होता सर. याचे पटकन इव्हन मल्टिपल लिहूयात. 0, 2 टाइम्स लॅमडा डी बाय 2d, 4 टाइम्स लॅमडा डी बाय 2d. बघा याची एवढी प्रॅक्टिस करा की हे पाठ होऊन जाईल. 6 टाइम्स लॅमडा डी बाय 2d अँड सो ऑन. परत त्या 2 ला आत मल्टिप्लाय करा. 0 ऍज इट इज, 2 बाय 2 झाला 1, 4 बाय 2 झाला 2. स्मॉल डी कॅपिटल डी कन्फ्युज नाही व्हायला पाहिजे. लॅमडा डी बाय डी म्हणजे खाली स्मॉल डी असणार. 2 टाइम्स लॅमडा डी बाय डी, 3 टाइम्स लॅमडा डी बाय डी, 4 टाइम्स लॅमडा डी बाय डी अँड सो ऑन. पण सर लॅमडा डी बाय डी म्हणजे कोण? कॅपिटल एक्स. लॅमडा डी बाय डी म्हणजे कोण? कॅपिटल एक्स, फ्रिंज विड्थ किंवा बीटा. सो 0, 1 टाइम्स कॅपिटल एक्स, 2 टाइम्स कॅपिटल एक्स, 3 टाइम्स कॅपिटल एक्स, 4 टाइम्स कॅपिटल एक्स अँड सो ऑन. हा तुमचा कोण? सेंट्रल मॅक्सिमा, फर्स्ट मॅक्सिमा, सेकंड मॅक्सिमा, थर्ड मॅक्सिमा, फोर्थ मॅक्सिमा. हे सिंपल झालं बघा काम. पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा काय असेल? पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा काय असेल? n टाइम्स कॅपिटल एक्स विषय संपला. आलं लक्षात? पहिल्या मॅक्सिमाची पोझिशन 1 टाइम्स कॅपिटल एक्स, दुसऱ्या मॅक्सिमाची 2 टाइम्स कॅपिटल एक्स, तिसऱ्या मॅक्सिमाची 3 टाइम्स कॅपिटल एक्स, चौथ्या मॅक्सिमाची 4 टाइम्स कॅपिटल एक्स, सेंट्रल मॅक्सिमाची 0 टाइम्स कॅपिटल एक्स. 0 रिझर्व केला सेंट्रल मॅक्सिमाला, सोडून द्या. मग nth मॅक्सिमाची पोझिशन काय आली? n टाइम्स कॅपिटल एक्स, n टाइम्स कॅपिटल एक्स. आणि कॅपिटल एक्स पाठ केलाय तुम्ही. काय पाठ केला? हा, लॅमडा डी बाय डी. कॅपिटल एक्स काय? कॅपिटल एक्स काय? लॅमडा डी बाय डी. n टाइम्स लॅमडा डी बाय डी म्हणजे खालचा डी स्मॉल. बरोबर का? लॅमडा डी बाय डी. मग असताच क्वेश्चन, 10th मॅक्सिमाची पोझिशन काय? 10th मॅक्सिमाची पोझिशन काय? म्हणजे 10th मॅक्सिमाचा डिस्टन्स फ्रॉम द सेंटर किती? 10 टाइम्स लॅमडा डी बाय डी. आलं का लक्षात? आता 20 वगैरे इव्हन मल्टिपल वगैरे प्रश्न राहिला का? नाही राहिला. गोष्टी अजून सिंपल झाल्या. बरोबर का? 10th इव्हन मल्टिपल आणता आला असताच की तुम्हाला. फर्स्ट इव्हन मल्टिपल, सेकंड इव्हन मल्टिपल, थर्ड इव्हन मल्टिपल. अरे पण त्याचा विचार करत बसायला लागतो ना. इथं काही विचार करावा लागत नाही बघा. इथं काही विचार करावा लागत नाही. इथं डायरेक्टली आन्सर येते. सो याला स्क्वेअर ब्रॅकेट करून ठेवा. केलं का? समजायला लागलंय? कळतंय? बर, मॅक्सिमाचे विषय संपले. हा, आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवायची ट्रिक सांगणार आहे. कारण इथे आम्हाला फॉर्म्युले पाठ करून आन्सर्स मिळवता येतात. सगळ्यात पहिल्यांदा पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय होता सांगा? एक पाठ करावा लागतो हा फॉर्म्युला. बाकी सगळं थोडं ट्रिकनं लक्षात ठेवता येतं. पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल डी. म्हणा, पाथ डिफरन्स इज इक्वल टू, सगळेजण, पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल डी. फॉर्म्युले म्हणत नाही आहे तुम्ही. ध्रुव लक्ष आहे का? पाथ डिफरन्स इज इक्वल टू म्हणा XD अपॉन कॅपिटल डी. बरोबर? पोझिशन्स ऑफ जर आम्हाला मॅक्सिमा पाहिजे असतील तर पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा जर आम्हाला पाहिजे असतील तर आम्ही काय म्हणणार? इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. इव्हन मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर काय पाठ केलाय?
हा लॅमडा डी बाय 2d. कॉमन फॅक्टर काय पाठ केलाय? लॅमडा डी बाय 2d. म्हणजे वरती कॅपिटल डी असणार, खाली स्मॉल डी असणार, बरोबर. पण यालाच आता अल्टरनेट लॉजिक काय झालंय? पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा, n कॅपिटल एक्स, पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा, कॅपिटल एम ना, कॅपिटल एम म्हणजे काय? मॅक्सिमा. पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा म्हणजे त्याचं उत्तर आता सिंपल काय झालंय? n टाइम एक्स, n टाइम्स एक्स, बरोबर. आणि एक्स ला काय पाठ केलंय? हा फ्रिंज विड्थ एक्स इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. फ्रिंज विड्थ एक्स इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. बर, बरोबर. एकमेकांवरती डिपेंडंट दिसायला लागलेत, बरोबर. मग आता मी पाथ डिफरन्सला परत लिहिलं, पाथ डिफरन्स एक्स डी अपॉन कॅपिटल डी, असं जर मी परत लिहिलं तर असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं बघा? पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स होतो. काय लक्षात ठेवायचं? पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स होतो. बर, आता कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला आणि हे मॅच होते की नाही बघा? कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला आणि हे लॉजिक मॅच होते की नाही बघा? कॅपिटल एक्स किती असते? लॅमडा डी बाय स्मॉल डी असते ना, लॅमडा डी बाय स्मॉल डी, लॅमडा डी बाय डी ना. कॅपिटल एक्स काय असते? बोला की, कॅपिटल एक्स काय असते? लॅमडा डी बाय डी. पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा काय होतो? कॅपिटल एक्स. काय लक्षात ठेवणार? पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला पाठ आहे. काय फॉर्म्युला पाठ आहे? एक्स डी अपॉन कॅपिटल डी. आणि मी ट्रिक काय सांगतोय? पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स, पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स. ठीक आहे, मग तुम्हाला लॅमडा साठी इक्वेशन पाहिजे असेल तर हे असेल, एक्स साठी इक्वेशन पाहिजे असेल तर ते असेल. समजतंय का? एक्स साठी इक्वेशन पाहिजे असेल तर रिअरेंज करा, लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी करता येईल. मग पाथ डिफरन्सचा एक फॉर्म्युला पाठ केला की आपोआप कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला तयार करता येईल. कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला तयार केला की पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा काढता येईल, कारण पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा इज n टाइम्स कॅपिटल एक्स. आलं का लक्षात? सगळे लॉजिक समजतायत का? मॅक्सिमाचा सगळा विचार संपला, क्लिअर झाला. आता मिनिमाचा विचार करूया. जायचं पुढं? चला, हेडिंग द्या, पोझिशन्स ऑफ मिनिमा. हेडिंग द्या, पोझिशन्स ऑफ मिनिमा. ऑनलाईन पीपल मागं जर पडलात तर लगेच सांगा, जे लिहायचं वगैरे जर राहिलं असेल तर. चला पुढे चला, हेडिंग द्या, पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा मिनिमा. पोझिशन्स ऑफ मिनिमा. या कंडिशन फॉर मिनिमा. कंडिशन फॉर मिनिमा काय आहे? पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट काय पाहिजे? पीडी म्हणजे पाथ डिफरन्स आणि पीएचडी म्हणजे फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स ऍट गिवन पॉइंट किती पाहिजे? हा, इवन मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2 की ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2? करेक्ट, ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2. बरोबर. बोला, पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय? ऍट गिवन पॉइंट, ऍट गिवन पोझिशन एक्स, एक्सडी अपॉन कॅपिटल डी, एक्सडी अपॉन कॅपिटल डी. काय आला पाहिजे? ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2. मग एक्स ची व्हॅल्यू काय येणार? ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा ऍज इट इज. हा कॅपिटल डी वरती मल्टिप्लाय करायला गेला, 2 ऍज इट इज, स्मॉल डी डिवाइड करायला गेला. सो इथं उत्तर आलं ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. पोझिशन्स ऑफ मिनिमा काय आल्या? ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर म्हणजे लॅमडा डी बाय 2d. ते तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर जे तुम्हाला ऑलरेडी, ज्यातला कॉमन फॅक्टर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, फक्त ऑड हा वर्ड ऍड झालाय. देअरफॉर पोझिशन्स ऑफ मिनिमा. ऑड चालू होतात 1 पासून, इव्हन चालू होतात 0 पासून, पण 0 कुणाला रिझर्व केलाय? सेंट्रल मॅक्सिमाला. त्यामुळे इव्हन आपण 2 पासून चालू करणार. फर्स्ट मॅक्सिमासाठी इव्हन होता 2, सेकंड मॅक्सिमासाठी इव्हन होता 4 अँड सो ऑन. 0 वाला जो इव्हन होता तो सेंट्रल मॅक्सिमाला. आता जे काय ऑड आहेत ते तुम्ही मिनिमाला वापरणार, ऑड नंबर्स. सो पहिला ऑड मल्टिपल 1 टाइम्स कॉमन फॅक्टर.
1 टाइम्स लॅमडा डी बाय 2d, त्यानंतर 3 टाइम्स लॅमडा डी बाय 2d, त्यानंतर 5 टाइम्स लॅमडा डी बाय 2d ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. इथे विषय संपतोय. These are the positions on the screen where you will get minima. These are the positions on the screen where you get minima. Okay. इथे डेरिवेशन कम्प्लीट होत आहे की these are the positions where you get minima. आता सांगा बाळांनो, फर्स्ट ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर काय देईल तुम्हाला? फर्स्ट स्मॉल एम, फर्स्ट मिनिमा. इथं काय मिळेल? सेकंड मिनिमा. हा काय देईल तुम्हाला? थर्ड मिनिमा अँड सो ऑन. आलं लक्षात? तिसरा ऑड नंबर काय असेल? 5. पहिला ऑड नंबर काय असेल? 1. दुसरा ऑड नंबर काय असेल? 3. ऑड कुठनं चालू केले? 1 पासून. इव्हन 2 पासून चालू करणार आहे का? कारण 0 कोणासाठी रिझर्व केलाय? सेंटर. बरोबर. बर, मग सर असं असेल तर परत फ्रिंज विड्थला डिफाइन करता येते. परत हेडिंग द्या फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ जसं डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह मॅक्सिमा किंवा ऍडजेसंट मॅक्सिमा, तसं डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मिनिमा असं पण फ्रिंज विड्थला डिफाइन करता येते. डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मिनिमा, डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मिनिमा, त्याला पण फ्रिंज विड्थ असं डिफाइन करता येते. बरोबर. पोझिशन ऑफ थर्ड मिनिमा मायनस पोझिशन ऑफ सेकंड मिनिमा करा, किंवा पोझिशन ऑफ सेकंड मिनिमा मायनस पोझिशन ऑफ फर्स्ट मिनिमा करा, कसंही चालेल. कुठल्याही दोन ऍडजेसंट मिनिमाच्या पोझिशनची सबट्रॅक्शन. मग पोझिशन ऑफ थर्ड मिनिमा मायनस पोझिशन ऑफ सेकंड मिनिमा. पोझिशन ऑफ थर्ड मिनिमा म्हणजे मिनिमाची पोझिशन, ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर, तिसरा ऑड मल्टिपल कोण असेल? 5. कॉमन फॅक्टर काय आहे? लॅमडा डी बाय 2d. म्हणताना कॅपिटल म्हटलं नाही, म्हणजे खाली कुठला डिनॉमिनेटर मध्ये डी कुठला असणार? स्मॉल असणार. तिसरा ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर मायनस दुसरा ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. लेट अस मेक थिंग सिंपल. अशा पद्धतीनेच ते लक्षात ठेवा. ओके. 3 पाहिजे, करेक्ट. दुसरा ऑड मल्टिपल काय असेल? 3 असेल. 2 कसा असेल? 5 मायनस 3 किती आलं? 2 टाइम्स कॉमन फॅक्टर. 5 टाइम्स कॉमन फॅक्टर मायनस 3 टाइम्स कॉमन फॅक्टर आलं 2 टाइम्स कॉमन फॅक्टर. 2 ला 2 सर काय झालं? कॅन्सल. परत फ्रिंज विड्थ काय आली? लॅमडा डी बाय डी. तेच आलं. तेच यायला पाहिजे होतं. डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मॅक्सिमा काय आणि डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मिनिमा काय, सेमच येणार आहे. त्याला काही लोक बीटा असंही म्हणतात. बरोबर ना? त्याला काही लोक बीटा असंही म्हणतात. बीटा म्हणतील, काही लोक एक्स म्हणतील. म्हणून प्रत्येक जण स्वतंत्र आहे. बरोबर ना? फ्रिंज विड्थ x इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. बरोबर. एक्सचा फॉर्म्युला जर आठवला नाही तर काय करायचंय? एक्सचा फॉर्म्युला जर आठवला नाही, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आठवला नाही, तर पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला तर पाठच आहे तुम्हाला. पाथ डिफरन्स इक्वल टू एक्स डी अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स इक्वल टू एक्स डी अपॉन कॅपिटल डी. पाथ डिफरन्स मधला एक्स स्मॉल एक्स आहे की कॅपिटल एक्स आहे? पाथ डिफरन्स मधला एक्स स्मॉल एक्स आहे की कॅपिटल एक्स आहे? स्मॉल एक्स. मग आता असं म्हणायचं, पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स होतो. काय म्हणायचं? पाथ डिफरन्स लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स होतो असं म्हणायचं. आणि एक्सचा फॉर्म्युला तयार करा मग रिअरेंज करून. एक्स साठी तुम्हाला रिअरेंज करता येईल. डी ला इकडे पाठवा, या डी ला इकडे पाठवा, पुढचं करता येईल. समजतंय? बर. आता डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मिनिमा पण कॅल्क्युलेट करून झालं. डिस्टन्स बिटवीन ऍडजेसंट मिनिमा पण कॅल्क्युलेट करून झालं. मग आता असं करूयात का, परत या लॅमडा डी बाय डी ला एक्स म्हणून सबस्टिट्यूट करूयात, आणि या लॅमडा डी बाय डी ला एक्स, या लॅमडा डी बाय डी ला एक्स, या लॅमडा डी बाय डी ला एक्स. आणि एक्सच्या लँग्वेज मध्ये पोझिशन्स ऑफ मिनिमा कॅल्क्युलेट करूयात. एक्सच्या लँग्वेज मध्ये आता परत पोझिशन्स ऑफ मिनिमा कॅल्क्युलेट करूयात. सो राईट डाऊन पोझिशन्स ऑफ मिनिमा. पोझिशन्स ऑफ मिनिमा म्हणजे सर ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर
सर कॉमन फॅक्टर आहे लॅमडा डी बाय 2d, बरोबर. सो ऑड मल्टिपल ऑफ कॉमन फॅक्टर. सर लॅमडा डी बाय डी म्हणजे कोण? कॅपिटल एक्स. लॅमडा डी बाय डी म्हणजे कोण? कॅपिटल एक्स. सो तो कॅपिटल एक्स आणि हा अपॉन 2. सो ऑड मल्टिपल ऑफ एक्स बाय 2 असं आन्सर यायला लागले. मग 1 टाइम्स एक्स बाय 2, 3 टाइम्स एक्स बाय 2, 5 टाइम्स एक्स बाय 2, 7 टाइम्स एक्स बाय 2 and so on sir. 1/2 म्हणजे आलं 0.5. बरं ठीक आहे. 1/2 म्हणजे आलं 0.5. 3/2 म्हणजे आलं 1.5. 5/2 म्हणजे आलं 2.5. 7/2 म्हणजे आलं 3.5. These are the positions of minima. हा असेल पहिला मिनिमा, हा असेल दुसरा मिनिमा, हा असेल तिसरा मिनिमा, हा असेल चौथा मिनिमा. बर चेक करा. लक्षात ठेवायला फार सोपं आहे. 10th मिनिमाची पोझिशन काय असेल? करा करा जरा विचार करा. ओरली करता येते. एक्झाम मध्ये क्वेश्चनच असे असतात. व्हॉट इज द पोझिशन ऑफ 10th मिनिमा इन द इंटरफरन्स पॅटर्न? 9.5x. 9.5x. अर्धा वजा करायचा. काय लक्षात ठेवायचं? सबट्रॅक्ट द हाफ. काय लक्षात ठेवायचं? सबट्रॅक्ट द हाफ. समजतंय का? लक्षात येतंय का? पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा काय आल्या होत्या बघा जरा. n टाइम्स x. इथं काय अर्धा वजा केला होता का? नाही. अर्धा ऍड केला होता का? नाही. हाफ ऍड पण केला नव्हता, हाफ सबट्रॅक्ट पण केला नव्हता. n टाइम्स x. पाचवा मॅक्सिमाची पोझिशन 5 टाइम्स x. सिक्स्थ मॅक्सिमाची पोझिशन 6x. सेव्हन्थ मॅक्सिमाची पोझिशन 7x. x इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. x इज इक्वल टू लॅमडा डी बाय डी. बरोबर का? म्हणजे x ला रिप्लेस पण करता येते आणि एक्सच्या लँग्वेज मध्ये मॅक्सिमाच्या पोझिशन्स लक्षात पण ठेवता येतात. एक्स ला पण लक्षात ठेवता येतंय आणि एक्सच्या लँग्वेज मध्ये मॅक्सिमाच्या पोझिशन्स लक्षात ठेवता येतात. मॅक्सिमाच्या. सो मॅक्सिमाच्या पोझिशन्स डायरेक्ट 10th मॅक्सिमा 10x, 17th मॅक्सिमा 17x, 15th मॅक्सिमा 15x. बरं जर मिनिमा पाहिजे असेल तर फर्स्ट मिनिमा 1 मधनं हाफ सबट्रॅक्ट करा 0.5x. सेकंड मिनिमा 2 मधनं हाफ सबट्रॅक्ट करा 1.5x. थर्ड मॅक्सिमा 3 मधनं हाफ सबट्रॅक्ट करा. समजतंय का? फोर्थ मॅक्सिमा 4 मधनं हाफ सबट्रॅक्ट करा. समजतंय का? मग तसंच 19th मॅक्सिमा 18.5x. बरोबर. पण समजा कॅल्क्युलेशन करताना 18.5 ला डिफिकल्टी व्हायला लागली. कॅल्क्युलेशन करताना 18.5 ठेवणं समजा डिफिकल्ट होतंय. तर 18.5 ला तुम्ही कसं रिप्लेस करणार? 19 मायनस हाफ असं रिप्लेस करणार आणि मग याला परत सिम्प्लिफाय करून घेणार. 19 into 2 38 minus 1 upon 2. So you will replace that 18.5 as per the requirement by 37 upon 2. समजताय? as per the requirement तुम्ही काय करणार? या 18.5 ला p by q च्या फॉर्म मध्ये अरेंज करणार, रेशोच्या फॉर्म मध्ये अरेंज करणार as per the requirement. फॉर एक्झाम्पल पोझिशन ऑफ 10th मिनिमा. 10th मिनिमाची पोझिशन किती येणार? सर 9.5x. पण कॅल्क्युलेशन करताना समजा 9.5x डिफिकल्टी आणायला लागलाय तर काय करायचं? 9.5 ला पटकन कसं लिहून द्यायचं? 10 मायनस हाफ ब्रॅकेट कम्प्लीट x म्हणजे काय होणार? 20 मायनस 1 अपॉन 2. सो 19/2x. इमिजिएटली यू विल कन्वर्ट दॅट इनटू रेशो फॉर्मॅट. समजतंय का? क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. समजलं? सो पोझिशन्स ऑफ मॅक्सिमा कळाल्या, पोझिशन्स ऑफ मिनिमा कळाल्या. ओके. सो ह्या पोझिशन्स आपण बाय थेरी कॅल्क्युलेट केल्यात. by using the theory of by using the theory of light as a wave. बरोबर. लाईटला वेव्ह कन्सिडर करून आपण या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता स्क्रीनवरती जर आम्ही हा पॅटर्न ड्रॉ केला तर बघा अल्टरनेट मॅक्सिमा आणि मिनिमा दिसलेच पाहिजेत की नाही? चेक करा.
या फायनली मॅक्सिमा झाले, मिनिमा झाले. आता फायनल स्टेज. हा पहिला सोर्स, हा दुसरा सोर्स, ही झाली स्क्रीन. ही बरोबर सेंट्रल लाईन. दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स स्मॉल डी, सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स कॅपिटल डी. इथं कोण असेल? सेंट्रल मॅक्सिमा. बरोबर. आता प्लॉट करूयात मॅक्सिमा. समजा इथं आहे फर्स्ट मॅक्सिमा, इथं आहे मागची स्लाइड. बर, हे काय एक्स्ट्रा पॉइंट आहे, नाही लिहिलं तरी चालेल. कन्वर्ट कसं करायचं 9.5 ला रेशो मध्ये ते सांगितलं. 10 - च्या हिशोबानं कन्वर्ट करा. ओके, झालं का? जस्ट रिप्लाय मी यस. नेक्स्ट बघा इकडे लक्ष द्या. हा स्मॉल डी, हा कॅपिटल डी, हा पहिला मॅक्सिमा, हा दुसरा मॅक्सिमा अँड सो ऑन. बरोबर. पहिल्या मॅक्सिमाचं डिस्टन्स काय होतं स्क्रीनच्या सेंटर पासून? हे डिस्टन्स किती होतं? 1 टाइम्स कॅपिटल एक्स. दुसरा मॅक्सिमाचं डिस्टन्स किती होतं? 2 टाइम्स कॅपिटल एक्स अँड सो ऑन. बरोबर. पहिल्या मिनिमाचं डिस्टन्स किती होतं? फर्स्ट मिनिमाचं डिस्टन्स किती होतं? 0.5x, अर्धा वजा करायचा. सो इथं काय मिळणार? फर्स्ट मिनिमा. इथं काय मिळणार? सेकंड मिनिमा. हे डिस्टन्स किती असणार? 0.5x पहिल्या मिनिमाचं. दुसऱ्या मिनिमाचं किती असणार? दुसऱ्या मिनिमाचं किती असणार? 1.5x. चेक करा. 0.5x, मग 1 टाइम्स x, मग 1.5x, मग 2x. इथं काय मिळणार? थर्ड मिनिमा. थर्ड मिनिमाचं डिस्टन्स किती असणार? 2.5x. बरोबर. असं करत जायचं. जसं वरती मिळालंय तसं खाली पण मिळालं पाहिजे. बरोबर. ऑन आयदर साइड यू विल गेट दी पॅटर्न. बर, गिवन नंबरचा 1 नंबरचा पहिल्यांदा मिनिमा मिळणार की मॅक्सिमा? गिवन नंबरचा पहिल्यांदा कोण मिळतो सिक्वेन्स मध्ये? मिनिमा. सो पहिला मिनिमा, मग पहिला मॅक्सिमा, मग सेकंड मिनिमा, मग सेकंड मॅक्सिमा, मग थर्ड मिनिमा, थर्ड मॅक्सिमा अँड सो ऑन. So in this way, you prove that there will be alternate bright and dark bands which we observe in reality. जी रियालिटी मध्ये ऑब्झर्व होतोय ते इथं प्रिडिक्ट पण केलं गेलं या थेरीनं. असं व्हायलाच पाहिजे होतं. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड दिसायला पाहिजे होते. बर, इथपर्यंत झालं. सो स्क्रीनवरती तुम्हाला अशा पद्धतीनं पॅटर्न दिसणं एक्सपेक्टेड आहे. बरं, आता एक समजा मी असा क्वेश्चन विचारला, डिस्टन्स बिटवीन 7th मॅक्सिमा अँड 5th मिनिमा किती असेल? 7th मॅक्सिमा आणि 5th मिनिमा या दोघांमध्ये डिस्टन्स किती असेल? बघा लक्ष द्या. अशा टाइपचं सोल्युशन कसं करायचं? 7th मॅक्सिमाची पोझिशन कॅल्क्युलेट करायची. 7th मॅक्सिमाची पोझिशन काय येणार? 7 टाइम्स x. आणि 5th मिनिमाची पोझिशन काय येणार? करेक्ट, 4.5x. बरोबर. दोन पोझिशनची सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला काय मिळणार? दोन पोझिशन मधलं डिस्टन्स. दोन पोझिशन्सची सबट्रॅक्शन केली तर काय मिळेल? दोन पोझिशन्स मधलं डिस्टन्स. बरोबर का? समजतंय का? देअरफोर
डिस्टन्स बिटवीन कॅपिटल डी बिटवीन 7th मॅक्स अँड 5th मिनिमा, 7वा मॅक्सिमा आणि 5वा मिनिमा यांच्यामध्ये डिस्टन्स किती असेल? काय नाही, पोझिशन ऑफ 7th मॅक्स मायनस पोझिशन ऑफ 5th मिनिमा. 7वा मॅक्सिमा आणि 5वा मिनिमा यांच्या पोझिशनशी सबट्रॅक्ट करा, तुम्हाला त्यांच्या पोझिशन्स मधलं डिस्टन्स कळेल. मग हे 7x आणि 4.5x, 7x मायनस 4.5x किती येत आहे? किती येत आहे? 3.5x. सो दॅट विल बी द आन्सर. अशा टाइपचे क्वेश्चन तुम्ही इझिली टॅकल करू शकता. सो आन्सर आलं 3.5x, 2.5x, 2.5x तर 2.5x. 2.5 ला ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्ही 5/2 लिहू शकता. ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्ही काय करू शकता, त्याला 5/2 लिहू शकता. ओके, 2.5 ला तुम्ही ऍज पर द रिक्वायरमेंट 5/2 लिहू शकता. एक्स ला काय लिहू शकता? लॅमडा डी बाय डी. एक्स इज इक्वल टू काय? लॅमडा डी बाय डी. म्हणजे खाली डी कुठला असणार? स्मॉल डी. सो 5/2 टाइम्स लॅमडा डी बाय स्मॉल डी. परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला लॅमडा पण देऊ, कॅपिटल डी पण देऊ आणि स्मॉल डी पण देऊ. आणि असं डिस्टन्स बिटवीन दी टू बँड्स, गिवन टू बँड्स कॅल्क्युलेट करता येईल. आलं लक्षात? समजला हा टाइप ऑफ क्वेश्चन? डिस्टन्स बिटवीन बँड्स कसं कॅल्क्युलेट करायचं? जे काही गिवन बँड्स आहेत त्याच्या पोझिशन्स कॅल्क्युलेट करायच्या, त्या पोझिशन्सची ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची हे ठरवायचं. आता सबट्रॅक्शन केली. का केली आपण सबट्रॅक्शन? कारण लक्ष द्या इकडं, लक्ष द्या इकडं. आपण असं ऍज्युम केलं की हा आमचा स्क्रीनचा सेंटर, इथं आमचा 5वा मिनिमा आणि इथं आमचा 7वा मॅक्सिमा. आता हे दोन्ही एकाच साईडला होते ना, या सेंटरच्या वरच्या साईडला होते, दोघही एकाच साईडला होते. म्हणून ही पोझिशन आणि ही पोझिशन यांची आम्ही सबट्रॅक्शन केली. पण समजा 7th मॅक्सिमा वरती आहे आणि 5th मिनिमा खाली आहे, तर 7th मॅक्सिमाची पोझिशन आणि 5th मिनिमाची पोझिशन आणि ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स काढण्यासाठी या पोझिशनची ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन? ऍडिशन. समजतंय का? सो क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की हे मॅक्सिमा, हे जे काय बँड्स आहेत, these bands are on the same side of the central maxima. सेंट्रल मॅक्सिमाच्या एकाच बाजूला आहेत की आयदर साइडला आहेत? आयदर साइडला म्हणजे एक वरती आणि एक खाली. These bands are on the either sides of the, or these bands are on the opposite sides of the central maxima. म्हणजे काही वरती आहेत आणि काही खाली आहेत. म्हणजे यातला एक बँड वरती आणि एक बँड खाली आला तर पोझिशन्स ऍड होतील. समजतंय का? पण दोन्ही बँड्स एकाच साईडला आले, एक तर दोन्ही पण वरच्या साईडला आले किंवा दोन्ही पण खालच्या साईडला आले, तर पोझिशनशी काय करणार? सबट्रॅक्शन टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम. समजला हा पॉइंट? लक्षात आला? टाइप ऑफ क्वेश्चन. बर, पुढं. सो तशा टाइपचा क्वेश्चन तुम्ही इझिली टॅकल करू शकाल. आता पुढे जाऊयात. आता काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात आपण इंटरफरन्स पॅटर्न वरती. बेसिक इंटरफरन्स पॅटर्न एवढाच. हा पॉइंट इम्पॉर्टंट पण आहे, लक्षात पण राहतोय. ओके, सो मॉड्यूल मध्ये एक्झाम्पल नंबर 4 आहे. तो एक्झाम्पल नंबर 4 मी वाचतोय, चेक करा. हा, एव्हरीवन कॉन्सन्ट्रेट. सगळ्यांचं लक्ष आहे का? हा, आपापसात बोलणं नको, लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 4. क्वेश्चन असा आहे, फाइंड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी. पॉइंट पी ला इंटेन्सिटी किती हे कॅल्क्युलेट करा म्हणतायत ते. पॉइंट पी ला इंटेन्सिटी किती हे कॅल्क्युलेट करा म्हणतायत. मग हा पहिला सोर्स दिलाय, हा दुसरा सोर्स दिलाय, हा एनी गिवन पॉइंट पी. पॉइंट पी ला आलेली फर्स्ट वेव्ह, पहिल्या सोर्स पासून आलेली वेव्ह फर्स्ट वेव्ह. पॉइंट पी ला आलेली दुसऱ्या सोर्स पासून आलेली वेव्ह सेकंड वेव्ह. फर्स्ट वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ 3 लॅम्बडा, सेकंड वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ
2 लॅम्बडा बरोबर. आणि पॉइंट पी ला रिझल्टंट इंटेन्सिटी काढा म्हणताय. पहिल्या सोर्स मुळे पॉइंट पी ला इंटेन्सिटी आय, दुसऱ्या सोर्स मुळे पण आय. पहिल्या सोर्स मुळे इंटेन्सिटी आय, दुसऱ्या सोर्स मुळे पण इंटेन्सिटी आय, दुसऱ्या सोर्स मुळे पण इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंट आय. आता अशा टाइपचा क्वेश्चन कसा टॅकल करायचा समजून घ्या. कसा टॅकल करायचा समजून घ्या. पहिल्यांदा काय करायचं, इंटेन्सिटी ऍट गिवन पॉइंटचा फॉर्म्युला लिहायचा. किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड ऍट गिवन पॉइंटचा फॉर्म्युला लिहायचा. लिहा. रिझल्टंट अँप्लिट्यूड ऍट गिवन पॉइंट, दोन वेव्हचा मिळून रिझल्टंट अँप्लिट्यूड जो येतो तो आर इज इक्वल टू असतो अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi, where phi is the phase difference between the two waves. इथं phi काय आहे, फेज डिफरन्स बिटवीन दी टू वेव्स आहे. दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं की आर स्क्वेअर इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi, दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं की. आता रिझल्टंट अँप्लिट्यूडचं लॉजिक माहित असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी लगेच आणता येते. रिझल्टंट अँप्लिट्यूड जर येत असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी काढता येते. अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला इंटेन्सिटीनं रिप्लेस करता येते. सो रिझल्टंट इंटेन्सिटी आय आर इज इक्वल टू a1 स्क्वेअरला i1 न रिप्लेस, a2 स्क्वेअरला i2 न रिप्लेस, 2 ऍज इट इज, a1 ला रूट i1, a2 ला रूट i2, cos phi ला रिप्लेस करायचं नाही. cos phi ला cos phi as it is. So resultant intensity IR is equal to I1 plus I2 plus 2 root I1 I2 cos phi. हा झाला बेसिक थॉट. हा झाला बेसिक थॉट. आता चेक करायचे की क्वेश्चन मध्ये आम्हाला काय दिलंय. क्वेश्चन मध्ये आम्हाला पहिल्या वेव्ह मुळे पॉइंट पी ला किती इंटेन्सिटी असेल ते दिलंय, I1 दिलंय. दुसऱ्या वेव्ह मुळे किती इंटेन्सिटी असेल ते पण दिलंय, I2 दिलंय. आणि ह्या दोन्ही इंटेन्सिटीज काय दिल्यात आम्हाला, सेम दिल्यात. बर, मग त्या केसमध्ये आम्हाला आता I1 माहित आहे, I2 माहित आहे, I1 माहित आहे, I2 माहित आहे, phi माहित नाहीये. गिवन पॉइंटला या दोन वेव्हज मध्ये काय फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स आम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. दोन वेव्हज मधला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक तर त्यांनी पहिल्या वेव्हची फेज ऍट पॉइंट पी आणि दुसऱ्या वेव्हची फेज ऍट पॉइंट पी द्यायला पाहिजे. पण त्यांनी फेजेस दिलेल्या नाहीये, दोन वेव्हच्या फेजेस नाही दिल्या. पण पहिल्या वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ 3 लॅम्बडा, दुसऱ्या वेव्हनी ट्रॅव्हल केलेला पाथ 2 लॅम्बडा. मग पाथ जर दिले असतील तर पाथ डिफरन्स काढता येईल आणि पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्स काढता येईल. आलं का लक्षात? पाथ दिले, पाथ वरून पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्स, फेज डिफरन्स इथे टाकायचा, फेज डिफरन्स इथे टाकला की आम्हाला रिझल्टंट इंटेन्सिटी मिळेल. समजलं लॉजिक? समजलं लॉजिक? सो लिहा S1P पहिला पाथ 3 लॅम्बडा, S2P दुसरा पाथ किती 2 लॅम्बडा. सो पुढे लिहिणार आपण पाथ डिफरन्स PD. पाथ डिफरन्स म्हणजे PD, P डॉट D डॉट. पाथ डिफरन्स किती आला, मोठ्यातनं छोटा वजा करा. सो S1P मायनस S2P, सिक्वेन्स डज नॉट मॅटर, मोठ्यातनं छोटा वजा करा. सो 3 लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा, उत्तर आलं लॅम्बडा. उत्तर आलं लॅम्बडा. ते उत्तर लॅम्बडा आलं याचा अर्थ लॅम्बडा इज इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. मनातल्या मनात पण करता येते, बरोबर का? किंवा पार्ट डिफरन्स तरी मिळाला, पार्ट डिफरन्स मिळाला. आता पुढे काय करायचं, आपल्याला माहिती आहे पार्ट डिफरन्स ऑफ लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ व्हॉट, हा PD आणि PhD. पार्ट डिफरन्स ऑफ लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू फेज डिफरन्स ऑफ 2 पाय, बरोबर. डायरेक्टलीच माहिती आहे, मग काय डायरेक्टली इथे व्हॅल्यू टाका ना, समजतंय का? Therefore रिझल्टंट इंटेन्सिटी इज इक्वल टू पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी I, दुसऱ्या वेव्हची इंटेन्सिटी ऍट पॉइंट P ती पण I, प्लस 2 रूट I इंटू cos ऑफ
पाथ डिफरन्स ऑफ लॅमडा म्हणजे फेज डिफरन्स ऑफ 2 पाय. मग इथे 2 पाय टाकायचं. cos 0 म्हणजेच cos 2 पाय म्हणजेच cos 4 पाय म्हणजेच cos 6 पाय. 0 ना, 0 म्हणजेच 2 पाय. मग cos 0 प्लस 1 आला. सो इथं उत्तर किती येते? I स्क्वेअर. I स्क्वेअर झालं, I स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. cos पाय म्हणजेच cos 0 किंवा cos 360 काही म्हणा. सो उत्तर किती आलं? 4 आहे. This is going to be the resultant intensity at given point. This is going to be the resultant intensity at given point. आलं का लक्षात? चेक करा, लिहून घ्या, ते समजून घ्या. येते लक्षात? समजतंय ना? आता एक ट्रिकी वाला सॉल्व करूया त्यातलंच. हा बघा, आता समजा फर्स्ट सोर्स इथं दिलाय S1, सेकंड सोर्स इथं दिलाय S2, इथं दिलाय पॉइंट P. समजा ही आहे फर्स्ट वेव्ह, ही आहे सेकंड वेव्ह. पॉइंट P ला येणारी फर्स्ट वेव्ह, पॉइंट P ला येणारी सेकंड वेव्ह. पहिल्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेला पाथ त्यांनी दिलाय लॅमडा, इथं दिलाय 1.25 लॅमडा. बरोबर. आता या दोन वेव्हज मधला पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करावा लागेल, मग फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करावा लागेल, मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. बरोबर. सो आम्हाला विचारलंय इथं असणारी रिझल्टंट इंटेन्सिटी, पण त्यात पण पहिल्या वेव्ह मुळे इंटेन्सिटी दिली आहे किती? 9 आहे, आणि दुसऱ्या वेव्ह मुळे पॉइंट P ला इंटेन्सिटी दिली आहे I. ओके. सो लिहायचा इथं फॉर्म्युला रिझल्टंट इंटेन्सिटीचा. इथं फॉर्म्युला लिहायचा रिझल्टंट इंटेन्सिटीचा, आणि ती रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू, हा काय होतं आठवतंय का? I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 आणि रूटच्या बाहेर cos पाय. याला इक्वेशन 1 म्हणून ठेवायचं. यातलं काय काय माहित आहे चेक करा. व्हॉट आर दी थिंग्स दॅट वी नो? I1 I2 दॅट वी नो, करेक्ट. I1 I2 माहित आहे आपल्याला, पण सर आपल्याला फेज डिफरन्स बिटवीन दी वेव्हज माहित नाही आहे. नीट समजून घ्या, मेथड ऑलवेज ऍप्लिकेबल आहे. ओके. किती ट्रिकी जरी केस असली तरी ऑलवेज तुम्ही रिझल्टंट इंटेन्सिटी याच फॉर्म्युल्याला कॅल्क्युलेट करताय, लक्षात घ्या. सो आता आम्हाला S1P S2P लिहावे लागतील. पहिल्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेला पाथ लॅमडा, दुसऱ्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेला पाथ S2P 1.25 लॅमडा. पुढे लिहिणार आम्ही पाथ डिफरन्स. खरंच चला, बरोबर पाथ डिफरन्स. दुसऱ्या वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ जास्त आहे, मग आता इथं S2P मायनस S1P म्हणून. दुसऱ्या वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ 1.25 लॅमडा मायनस पहिल्या वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ लॅमडा. आन्सर आलं 0.25 लॅमडा. 0.25 म्हणजे 1/4. 0.25 म्हणजे 1/4. सो यू कॅन राईट दॅट ॲज लॅमडा बाय 4. पाथ डिफरन्स तर मिळाला सर, पीडी तर मिळाला. परत तो बाळांनो पीडी आणि पीएचडीचा चार्ट तयार करायचा. पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स लॅमडा म्हणजे फेज डिफरन्स 2 पाय. लॅमडाला 2 पायने रिप्लेस करायचं बघा, दुसरं काय नाही. मग लॅमडा बाय 4 इज इक्वल टू, लॅमडा बाय 4 ला करस्पॉन्डिंग काय असणार? लॅमडाला 2 पायने रिप्लेस करायचा रूल आहे. लॅमडाला 2 पायने रिप्लेस करा, 2 पाय अपॉन 4 ऍज इट इज. किती येते ते? π/2 येते. बरोबर. लॅमडानं कशाला रिप्लेस करणार? 2 पाय, कारण लॅमडा 2 पायला करस्पॉन्ड होतोय. मग लॅमडा बाय 4 कशाला करस्पॉन्ड होईल? 2 पाय अपॉन 4 ला. लॅमडा बाय 4 कशाला करस्पॉन्ड होईल? 2 पाय अपॉन 4 ला. असा तो रूल आहे, म्हणजे इमिजिएटली तुम्हाला आन्सर लिहिता येईल. सो देअरफॉर रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 cos पाय. सर I1 आहे 9 आहे पहिल्या वेव्हची इंटेन्सिटी, प्लस I2 आहे I प्लस 2 रूट I1 आहे 9 आहे, I2 आहे I 2 रूट I1 I2 cos फाय. फेज डिफरन्स फाय, फेज डिफरन्स म्हणजेच फाय.
फेज डिफरन्स y किती आला आपला? लॅमडा करस्पॉन्ड्स टू 2 पाय, लॅमडा बाय 4 करस्पॉन्ड्स टू 2 पाय अपॉन 4, कारण लॅमडाला 2 पायनं रिप्लेस करायचा रूल आहे. आन्सर आला इथं पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90. कॉस 90 असतोय 0. कॉस 90 असतोय 0. 0 इंटू एनिथिंग 0 होणार. सो देअरफॉर रिझल्टंट इंटेन्सिटी 9i प्लस i प्लस हे सगळं झिरोच. सो फायनल आन्सर विल बी 10i. दॅट्स द फायनल आन्सर. चेक करा, समजायला लागले का गणित? रिझल्टंट इंटेन्सिटी काढता येईल? क्लास बेंच समजतंय? अशना तुझ्याकडे बोलतोय, समजतंय? इकडे समजतंय? समजायला लागलंय? करता येतील गणित पट 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 पट. पार्ट डिफरन्स वरनं फेज डिफरन्स, फेज डिफरन्स वरनं इंटेन्सिटी. सो हा टाइप ऑफ क्वेश्चन लक्षात ठेवा. सो असेच बऱ्याच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला पुढे दिले. एक्झाम्पल नंबर 5 पण सेम टाइपचा आहे, त्यामुळे परत करत बसायला नको. आता एक्झाम्पल नंबर 6 बघा. हो हो टाइम आहे, 2 मिनिटं थांबा. थोडस कव्हर करायचंय आपल्याला, थोड्याशा गोष्टी कव्हर करायच्या आहेत. गडबड करू नका, लक्ष द्या. चला जरा एक्झाम्पल नंबर 6 घ्या, प्रॅक्टिस करूया थोडीशी. चला कंटाळा करू नका, लक्ष द्या. हा, एक्झाम्पल नंबर 6 बघा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन थर्ड मिनिमा अँड 10th मॅक्सिमा. पटकन सांगा, कॅल्क्युलेट करा आणि सांगा. त्यांचं उत्तर तुमचं उत्तर मॅच व्हायला पाहिजे. बघा टाइप ऑफ क्वेश्चन्स. थर्ड मिनिमा अँड 10th मॅक्सिमा. करा ना, भरभर भरभर. ओरली पण करू शकता, ओरली पण करू शकता. मनातल्या मनात हे 10x होणार, बरोबर का? हे 10x होणार आणि हे 2.5x होणार. हे 10x, हे 2.5x. ओरली झालं 7.5x. डायरेक्टली लिहिलं उत्तर. समजतंय का? व्हायला लागले का कॅल्क्युलेशन? बरोबर का? सो पटकन इथे लिहूयात की हे जे डिस्टन्स असेल हे काय असेल? 10th मॅक्सिमा मायनस, मायनस करायचं की प्लस करायचं ते कशावर ठरवायचं? सेम साईडला असतील तर मायनस. दोन्ही बँड्स सेंटरच्या वरतीच आहेत किंवा सेंटरच्या खालीच आहेत. एका साईडला असतील तर मायनस, एक वरती आणि एक खाली असेल तर प्लस. एक वरती आणि एक खाली असेल तर प्लस. सो 10th मॅक्स आणि थर्ड मीन, बरोबर. 10th मॅक्स ची पोझिशन काय येणार? 10x. थर्ड मीन ची पोझिशन काय येणार? 2.5x. समजतंय का? जे रूल सांगितलेत त्या रूल्सनी जा, म्हणजे तुम्हाला गोष्टी इझी होतील. मॉड्यूल मध्ये ज्या पद्धतीने फॉर्म्युले लिहिलेत ते ऑडला 2n-1 लिहित बसतात, कधी कधी 2n+1 लिहितात, त्याच्यामध्ये कन्फ्युज होतं. आपण तसं लक्षात ठेवायचं नाही, आपण हाफ सबट्रॅक्ट करायचा, डायरेक्ट आन्सर येत आहे. सो इथं उत्तर आलं 7.5x. एक्स ला काय पाठ केलंय? एक्स ला काय पाठ केलंय बोला? लॅम्बडा डी बाय डी. सो लॅम्बडा डी बाय डी, कॅपिटल डी असं म्हटलं का आपण? नाही, म्हणजे खाली जो डी असणार तो स्मॉल. आम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला लॅम्बडा पण देऊ, डी पण देऊ आणि स्मॉल डी पण देऊ आणि कॅल्क्युलेट करायला लावू. जनरली लॅम्बडा जो आम्ही तुम्हाला देऊ तो आम्ही तुम्हाला 10⁻10 च्या पॉवर मध्ये देणार किंवा अँगस्ट्रॉम युनिट म्हणून देणार, बरोबर का? 7000 अँगस्ट्रॉम युनिट. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती? एक एक्स्ट्रा पॉइंट. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती? 10⁻10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10 मीटर. सो लॅम्बडा जनरली आम्ही तुम्हाला अँगस्ट्रॉम युनिटच्या लँग्वेज मध्ये देऊ. हे जे स्मॉल डी असतंय, हे स्मॉल डी जनरली आम्ही तुम्हाला मिलीमीटरच्या रेंज मध्ये देऊ. म्हणजे युनिट ऑफ किंवा हा जो काय स्मॉल डी असतो हा जनरली मिलीमीटर मध्ये असतो. फॉर एक्झाम्पल 2 मिलीमीटर, 1.2 मिलीमीटर, 1.5 मिलीमीटर. कॅपिटल डी जे असतात हे जनरली आम्ही तुम्हाला सेंटीमीटर मध्ये देऊ. 70 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 105 सेंटीमीटर, बरोबर का? त्या त्या हिशोबानं तुम्ही याच्या रिप्लेसमेंट शोधून काढणार. 10⁻³ मिलीमीटरला 10⁻³ म्हणणार, सेंटीला तुम्ही 10⁻² म्हणणार, बरोबर का? सो अशा पद्धतीनं ऍज पर द रिक्वायरमेंट तुम्ही युनिट कन्व्हर्जन्स कराल आणि या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून एक्झॅक्ट आन्सर ऑप्शन्स मधनं सिलेक्ट कराल किंवा इनकरेक्ट ऑप्शन्स इलिमिनेट कराल. समजतंय का? अशाच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला पीवायक्यूज मध्ये सुद्धा दिसतील या चॅप्टर मध्ये, कारण या चॅप्टर मध्ये तुम्हाला फॉर्म्युला बेस जेवढं करता येईल तेवढं केलं जाईल. ओके,
बर, आता याच्या पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, ठीक आहे. तर त्याआधी मला सांगा, लक्ष इकडे द्या एक मिनिट. परत सगळ्या गोष्टी समजल्या आजच्या लेक्चरला शिकवलेल्या, लक्षात आल्या, 8 होऊन जातील. बर, त्यानंतर सांगा, अल्टरनेटिंग करंटचा मॉड्यूलचा होमवर्क झालाय तुमचा? झालेला आहे. बर, अल्टरनेटिंग करंटचा बोर्डचा होमवर्क झालेला आहे? झालाय. एक रिव्हिजनचा जो काही चॅप्टर होता, त्या रिव्हिजनच्या चॅप्टरचे एमसीक्यू सोडवलेत का? सोडवले नसतील तर सोडवायला चालू करा. आज वेळ आहे, उद्याच्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ मिळेल. बरोबर, उद्याचा दिवस पण वापरा. ओके, जरा लक्ष द्या, बोलू नका, मी काहीतरी सांगतोय इकडं. हा, सो टेस्ट साठी ते 2 चॅप्टर्स प्रिपेअर करा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स वाला एक आहे. काय काय आठवते बघा, एकदा रिवाइज केल्यावर आठवेल, परत सेकंड टाइम रिवाइज करूयात, परत थर्ड टाइम रिवाइज करूयात. जितक्या वेळा रिवाइज करून जेवढ्या वेळा आठवेल तितकं जास्त चांगलं आहे. बरोबर का? किंवा जेवढ्या वेळा तुम्ही रिवाइज कराल तितकं जास्त आठवेल. एकदा रिवाइज तर करा, किती पडतील तेवढे मार्क पडू देत, पण रिवाइज तरी करा. परत एकदा चेक करा, परत एकदा मॉड्यूल सॉल्व्ह करा, परत एकदा नोट बघा. समजतंय का? बर, ठीक आहे, थांबूया इथे. Okay, online people, let me end the lecture at this point. Okay, chalo, bye bye everyone. Just reply me CW, then you can leave the meeting.